नगर परिषद निवडणूक 2025 अचलपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम आता शिंगेला पोहोचली आहे. शेवटचे 1-2 दिवस आता फक्त प्रचाराचे राहिल्यात. आज सौभाग्यवती सारिका अनिल पिंपळे यायचा, अरे बापा रे, रॅली काय पाहा लागते. रॅली पाहना, किती भल्ली मोठी रॅली सध्या शहराच्या मुख्य रस्त्यावरून चालली आहे. तो सारिका अनिल पिंपळे याची निशाणी आहे बॅग. आणि तुम्ही जर इकडे समोर पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं त्याच्या रॅलीत सध्या सहभागी लोक झाले आहेत. हे पूर्णच्या पूर्ण रॅली तुम्ही या ठिकाणी सध्या पाहू शकता. तुम्ही जर पाहत असाल नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणाऱ्या तो सारिका अनिल पिंपळे या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ जो आपला पुतळा आहे त्या ठिकाणी हारार्पण करून आशीर्वाद देत आहेत. तुम्ही या ठिकाणी सध्या ते पाहून राहिले. स्वतः अनिल भाऊ या ठिकाणी सोबत आहेत, प्रवीण भाऊ आहेत, हे सर्वजण या ठिकाणी आले असून आशीर्वाद घ्यायसाठी या ठिकाणी थांबले आहेत. बदल घडूया. तुम्ही जर स्वतः पाहत असाल तर या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत सारिका अनिल पिंपळे ह्या प्रत्येक दुकानाच्या पुढे दुकानात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्या हस्तपत्रिका देऊन आपल्याला मतदान करण्याची या ठिकाणच्या मतदार राजाला विनंती करत आहेत. हे या ठिकाणी सध्या या सर्व ठिकाणी ते स्वतः जातीनं हजर राहून प्रत्येकाची भेटी गाठी घेऊन या ठिकाणी ते चालले आहेत. या प्रकारचं दृश्य तुम्ही पाहून राहिले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सारिका अनिल पिंपळे. सौ सारिका अनिल पिंपळे. जनशक्ती सध्या प्रहारची जी रॅली आहे जयस्तंभ चौकात या ठिकाणी आली असून हजारोच्या संख्येनं प्रहारला सपोर्ट करणारे जे लोक आहेत ते सर्वजण या ठिकाणी आले आहेत. तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर पाहत असाल तर प्रत्येक ठिकाणी जाऊन हे आशीर्वाद या ठिकाणी घेऊन राहिले आहेत. प्रहारचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ सारिका अनिल पिंपळे. प्रत्येक दारोदारी जाऊन नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौभाग्यवती सारिका अनिलराव पिंपळे ताई काय म्हणते, काय करायचं आहे आज तुम्ही प्रत्येका दाराजवळ चालले? बापा गर्दी जर माणसाला पुरा रस्ता जाम केला आहे ना. भरपूर प्रतिसाद आहे आणि इथे जातीपातीची लढाई नाही तर कोणा धर्माची लढाई नाही, ही विकासाची लढाई आहे. आणि आपल्याला इथे विकास घडून आणायचा आहे. एका वर्षापासून तर विकास घडलेलाच नाहीये, पण आता आम्हाला विकास घडून आणायचा आहे. ही जातीपातीची लढाई नाही आहे ना कुणा धर्माची लढाई नाही आहे, विकासाची लढाई आहे. बस विकास. आज तुमच्यासोबत जे लोकांच्या लोकांना काय अपेक्षा आहे तुमच्या इकडून? नगराध्यक्ष पदी तुमची जर निवड झाली तर काय अपेक्षा आहे नगरा तुमच्या इकडून? झाल्यावर लोकांना हेच अपेक्षा असते की आपले रस्ते नाले आहे तर झालेच पाहिजे, पण शिक्षण आरोग्य याच्यावर जास्त भर झाला पाहिजे. शिक्षण आरोग्य याच्यावर असा भर दिला जाणार आहे. तर तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर हजारोच्या संख्येनं प्रहारचे जे कार्यकर्ते आहेत आजच्या या रॅलीत सहभागी झाले असून हे रॅली हे मोठी अशी रॅली सध्या जयस्तंभ चौकातून आता सदर बाजाराकडे जात आहे. म्हणजे आजच्या प्रहारच्या एका रॅलीच्या ना या ठिकाणचा जो वातावरण आहे हे एकदम चेंज झाल्यासारखं दिसणार आहे. संपूर्ण जे रॅली आहे हे रॅली या ठिकाणून सध्या मार्गस्थ होत आहे. तुम्ही जर सध्या या ठिकाणचं दृश्य जर पाहत असाल की या रॅलीच्या ना जे सर्व ट्रॅफिक आहे हे ट्रॅफिक बी या ठिकाणी थांबली आहे. हे सर्व दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहून राहिले. मोठ्या संख्येनं ज्या माता भगिनी आहेत आजच्या रॅलीत सहभागी झाले असून प्रहारच्या एका रॅलीनं या ठिकाणचा जो मावला आहे ना हा पार चेंज करून टाकल्यासारखं दृश्य सध्या तरी मला दिसून राहिलं. प्रत्येकाच्या हातात जर तुम्ही पाहत असाल तर प्रहारचे झेंडे आहेत.
तर या ठिकाणी काही माता भगिनी आहेत, काय म्हणते ताई, आज तुम्ही या रॅलीत आले आहे तर कोणाला करणार आहे बाबा मतदान? आणि कायसाठी करणार आहे नेमकं? आमचा विकास झाला पाहिजे म्हणून. तुमचं काय म्हणणं आहे? आमचा विकास झाला पाहिजे म्हणून. विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही वोटिंग करणार आहोत. तर हे तुम्ही या ठिकाणचं हे जे सर्व रॅली आहे, हे पूर्ण रॅली या ठिकाणून पाहून राहिले आहे. लय मोठ्या प्रमाणात जे बाया मंडळी आहेत आजच्या या रॅलीत सहभागी झाल्या आहेत. तिकडच्या बाजूने पूर्ण ट्रॅफिक जे आहे ना, ट्रॅफिक थांबून गेली आहे. या ठिकाणी जर अंजनगावून येणारी ट्रॅफिक, हे ट्रॅफिकच पूर्ण थांबून गेली आहे. म्हणजे हे प्रहारची रॅली वज्रच मोठी आहे ना बाबा, काय पाहा लागते रॅली. या रॅलीनं म्हटलं ट्रॅफिक जाम झाली. वा रे वा, गावरान 90.